सिंदखेड तालुक्यातील रायरी घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऐवज वाळू उत्खननाच्या आरोपावरून ग्रामस्थ झाले आक्रमक. गेल्या 8 दिवसापासून साखळी उपोषण सुरू. आता प्रशासनाची काय भूमिका असणार, पाहूया हा रिपोर्ट. सिंदखेड तालुक्यातील रायरी घाट हा नेहमी चर्चेत राहिला आहे. ग्रामस्थांच्या मते अवैध उत्खनन बऱ्याच प्रमाणात झाले आहे. या उत्खननामुळे शेती, पर्यावरण आणि स्थानिक जीवनावर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय देशमुख आणि बालाजी देशमुख यांच्या सहकार्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय देशमुख आणि बालाजी देशमुख यांच्या सहकार्यांसह या ठिकाणी साखळी उपोषण चालू केले आहे. आज उपोषणाचा 8वा दिवस. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे, अवैध उत्खननावर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे बालाजी देशमुख यांनी सांगितले. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया मिळालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायरी येथील आंदोलनाकडे आता तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. आता प्रशासन काय भूमिका घेणार आणि पुढील घडामोडी काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 26 तारखेपासून 2 वाजेपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या जोपर्यंत अटी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सोडणार नाही. आणि साखळी उपोषणाला गेल्या 3 ते 4 दिवसात आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ. जर त्याच्यात काही तोडगा निघाला नाही तर आम्ही आमरण उपोषण आणि आम्ही आत्मदानाचा इशारा देणार आहे. झालेल्या आरक्षीच्या नावाखाली हजारो ब्रास रेतीचं अवैधरित्या लगतच्या गटातून उत्खनन झालेलं आहे. आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी जे अवैध उत्खनन केलेलं आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी. बोट आणि पोकलँडद्वारे यांनी उत्खनन केलेले आहे. यांना कुठलीही तशी परवानगी नसताना ते उत्खनन केलेलं आहे. म्हणून विद्यमान तहसीलदारांनी सुद्धा आम्हाला 7 तारखेला रस्ता रोको केला होता. तेव्हाच आश्वासन दिलं होतं की मी 25 तारखेपर्यंत या मागच्या त्यांच्यावर कारवाई करतो, परंतु कारवाई केली नाही आणि म्हणून आम्हाला हे साखळी उपोषणाचं शस्त्र उगारावं लागलेलं आहे. 2-3 दिवस आम्ही अजून वाट पाहणार आहोत. जर कुठलाच काही तोडगा निघाला नाही तर आम्ही या साखळी उपोषणाचं रूपांतर हे आमरण उपोषणामध्ये करणार आहोत आणि जन आंदोलनसुद्धा उभारणार आहोत. त्याची सर्व ही जबाबदारी प्रशासनावर राहील. आणि आमची एवढीच मागणी आहे की जेवढं अवैध उत्खनन झालं त्याचं मोजमाप करून पंचायत समक्ष मोजमाप झालं पाहिजे. ते त्याच्यावर मोजमाप करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, एवढीच आमची मागणी आहे. अवैध रेती उपसाच्या विरोधात ग्रामस्थ रायरी बुजुर्ग आणि पंचक्रोशीतील सर्व दुसरवीड, उगले, पांगरी, किनगावराजा, ताळशिवनी या सर्व गावांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या महिनाभरापूर्वी एका आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की इथला रेती उपसा हा अवैधरित्या सुरू आहे आणि त्याविरोधात शासनाने कडक कारवाई करावी. त्या पद्धतीनं तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 25 तारखेला मोजणी करून नंतर रेती उपसा सुरू होईल. परंतु त्यांनी कुठली कारवाई न केल्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून रायरीतील ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा पर्याय निवडून हे आंदोलन सुरू केलं. अजूनही प्रशासनाने या उपोषणाची कुठली दखल घेतलेली नाही आणि या मागण्यांचा कुठलाही विचार केलेला नाही. तरी प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्यांचा विचार जर केला नाही तर आमरण उपोषण हे पुढच्या सोमवारपासून सुरू करण्याचा ग्रामस्थांचा विचार आहे. तरी त्या पद्धतीने प्रशासनाने त्याबाबत विचार करावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.